आम्ही आता शिवपुरी मंदिराच्या दर्शनासाठी चाललेले आहेत. इकडून हॉटेलपासून काहीतरी 3 किलोमीटर लांब आहे. तर आम्ही आता 3 किलोमीटर चालत जाणार आहे. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो, तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. आपला ग्रुप सगळा इकडे जमा आहे. आता बघा, इकडून आपण एंट्री करताय. लेडीजसाठी वेगळी लाईन आहे आणि जेंट्ससाठी वेगळी लाईन आहे. आता आम्ही इकडून चेकिंग होऊन जाणार आहेत सगळेजण. इकडे स्कॅनर मशीन पण आहे बघा. इकडून स्कॅन होणार, सगळेजण जाणार. स्कॅनरमध्ये चेकिंग झाल्यानंतर आम्ही फायनली शिवपुरी दर्शनासाठी सुरुवात केलेली आहे. आता मी तुम्हाला दाखवतो. सगळा डोंगर भाग आहे. आम्ही चालत चाललेले आहेत. हे बघा, तुम्हाला दाखवतो मी नंतर. आजूबाजूची सीन पण दाखवतो, तुम्ही बघत राहा व्हिडिओमध्ये. दर्शनासाठी जाता जाता मध्येच आपल्याला एक छोटासा ब्रिज लागलेला आहे, हा बघा. आणि खालून छोटीशी नदी आहे. त्या नदीत काय फारसा पाणी नाही आहे, पण तुम्ही हे आजूबाजूला डोंगर बघू शकता. हे बघा किती छान नजारा आहे बघा. डोंगराच्या खाली बरोबर ही छोटीशी नदी आहे आणि हे 2 ब्रिज आहेत. एक जाण्यासाठी आहे आणि एक येण्यासाठी. मंदिर अजून 2 किलोमीटर 200 मीटरवर आहे आणि आपला प्रवास चालू आहे. हे बघा, सगळेजण चाललेले आहेत. आपल्या ग्रुपची माणसं आहेत ही. हे बघा, अजून येतात, मागे पण आहेत बाकी जण. कारण प्रवास थोडा चढणीचा आहे म्हणून हळूहळू चाललेले आहेत सगळेजण. त्याला पैसे भेटले. थोड्याच पुढे गेल्यानंतर आपल्याला हे मंदिर लागलेलं आहे. या मंदिरात आता आपण दर्शन घेणार आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून 2 किलोमीटर चालायचं आहे. आता तुम्ही व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत पाहत राहा. आता आम्ही या मंदिरात दर्शन घेतो आहे. इकडे मोबाईल अलाउड नाही आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला मंदिराच्या मधलं काही दाखवू शकत नाही आहे. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. मंदिरात आमचं दर्शन झालेलं आहे. इकडे आता आपल्याला मोबाईल अलाउड नाही आहे, मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे. बघा, हे मंदिर आहे आपलं. आता आम्ही इकडून निघत आहेत सगळेजण. सगळ्यांनी दर्शन केलेलं आहे. आता आपण पुढे प्रवासाला सुरुवात करतो. अर्धा प्रवास झाल्यानंतर आमची ग्रुपची माणसं इकडे आराम करत आहेत, कारण थोडी चढण आहे, मग थकवा येतो म्हणून बसलेले आहेत. हे बघा, चिन्मय त्या माकडासोबत खेळत आहे. हे बघा, सगळेजण आराम करत आहेत. आपली छोटी मंडळी पण आता हळूहळू चालत आहेत. हे बघा, क्रिशिव आहे, शिवांश आहे, अर्शिव आहे, प्रत्युष आहे. ते पण आता थोडे चालत चाललेले आहेत. हे बघा, घोडा आलेला आहे मागून, तर थोडे घाबरलेले आहेत. हे बघा, बाजूला झाले एका कोपऱ्यात. बघा, लहान मुलं पण चालत आहेत. तुम्ही पण या, कधी आले तर वैष्णोदेवीला आणि शिवपुरीच्या दर्शनासाठी नक्कीच या. आपल्या ग्रुपचे सदस्य आता वर चाललेले आहेत. ते पण आता दर्शनासाठी चाललेले आहेत शिवपुरीच्या. चढाई थोडी उंचीवर आहे बघा, थोडं वर जायला लागत आपल्याला. हे बघा, मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, आपल्याला असं उंचीवर जायचं आहे. तर आता आपण चाललेले आहेत सगळेजण ग्रुपमध्ये. तुम्ही ते शिवपुरी देवळात जाण्यासाठी इकडे घोड्यांचा वापर पण करू शकता. येऊन जाऊन काहीतरी 500 रुपये घेतात, पण आमची लहान मुलं घाबरलेली म्हणून आम्ही घोडे वगैरे काय केले नाही आणि आम्ही श्रद्धेभावाने असे चालत चाललेले आहे. तुम्ही जर घोड्यांचा वापर करायचा असेल तर करू शकता. येऊन जाऊन 500 रुपये घेतात ते लोक. ह्या 50 पायऱ्या आहेत. इकडून थोडं आपल्याला वर चढत जायचं आहे. बघा, म्हणजे इकडे बोर्ड लिहिलं आहे. हे 50 पायऱ्याच्यावरून इकडून पुढून असं रस्ता आहे. हे बघा, इकडून थोड्या परत वर चढणी आहे आणि मंदिर थोड्या मागे आहे. तर आपल्याला आता ह्या 50 स्टेप चढायच्या आहेत. मंदिरात वर पोचता आपल्याला अशा शेवटच्या काही स्टेप आहेत, तशा पायऱ्यावरून पण चढायच्या आहेत. हे बघा, आपण वर चढत चाललेले आहेत. तर मंदिर थोड्याच पुढे आहे. थोडं दम पण लागलेला आहे चढून, कारण खांद्यावर छोट्या मुलावर पण बसवलेलं आहे म्हणून थकलेलं आहे मी. शिवपुरी मंदिराचे आपले दर्शन झालेले आहे. आता आपण इकडून निघत आहे. तर इकडे आल्यानंतर आपले भटजी जे आहेत ते आपल्याला सांगत होते
तुम्हाला आता चारधाम यात्रा करण्याची गरज नाही आहे. इकडून तुमचे चारधाम यात्रेचे दर्शन झालेले आहे. इकडून अंबरनाथ गुहेत जाण्यासाठी पण रस्ता आहे आणि स्वर्गात जाण्यासाठी पण रस्ता आहे. तो रस्ता का आपल्यासाठी नाही आहे, आपले देवदूत ह्या रस्त्याने स्वर्गात किंवा अंबरनाथ गुहेत गेलेले. इकडे आपल्याला 33 कोटी देवांचे पण दर्शन होते. तर मित्रांनो, तुम्हाला आपला हाचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट्स करून कळवा.